गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित आपण पाहतोय. दोन्ही संघानं एक एक सामने जिंकलेत. प्रकाश मात्रे पहिला चेंडू, सलामीची जोडी नितीन पाटील हनुमान मडवी. वाकलन म्हटला तर 40+ साठी नेहमी ज्यांचं योगदान असतं ते नितीन पाटील असेल, हनुमान मात्रे. आणि मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केली तो गोलंदाज प्रकाश मात्रे. पहिला चेंडू केलाय स्वीप, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सुरुवात चांगली, सुपर स्ट्रोक आलाय, चौकार. प्रचंड उल्हास सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवर. क्रिकेट बघायला आज मैदानाला भरला गमसन क्रिकेटचा आज कोंबडपाडा ग्राउंडला. स्पर्धा आली हो नावा रूपाला, स्पर्धा आली हो नावा रूपाला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा. तर नितीन पाटीलला आपण इथे जरूर पाहिलं. डावाची सुरुवात केली चौकारानं. ज्या प्रकाश मात्रेनं पहिल्या सामन्यामध्ये केवळ पॉवर प्लेमध्ये 5 धावा दिल्या होत्या, त्या प्रकाश मात्रेच्या गोलंदाजीवर नितीन पाटीलने ही केलेली दमदार सुरुवात. पुढचा चेंडू बॅटिंग करतोय संघ वाकलन. दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केले. पुढचा चेंडू समोर ठेवलाय, लॉफ केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. प्रकाश मात्रेचे षटक. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 आक्रमकता पाहायला मिळाली. टोटल रन्स एकूण धावा दाफलकर 8. बॅटिंग करताना संघ वाकलन आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना संघ रोहिंजन. सलग 2 चेंडूवर 2 चौकार. आणखीन एक लॉफ्टेड सुपर पॉवर शॉट ऑन दी राईज खेळला डीप कडे. आणखीन एकदा बॅटिंग आवडली असेल तर नितीन पाटील यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सलग 3 चेंडूवर 3 चौकार, एकूण धावफलक 12. थँक्यू. तर खुटारी संघाचे कोणी समर्थक असतील, पाठीराखे असतील किंवा त्यांचे खेळाडू असतील, आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा. खुटारीलाही स्पेशली आम्ही विनंती करतो, सुरुवात कशी असावी, सुरुवात आक्रमक असावी. मात्र ज्या गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये केवळ 5 धावा दिल्या होत्या आणि त्या गोलंदाजावर चढवलेले हल्ले. का बॅटिंग सूर्य नितीन पाटील 40+. पुन्हा एकदा स्वीप करतोय, सिंगल डावेसाठी तयारी दाखवली. ऑन साईडला क्षेत्ररक्षक रेडियम. मागच्या काही चेंडूचा विचार केला नितीन पाटील. फॉरवर्ड डिफेन्स असेल, मिड विकेटला असेल, स्क्वेअर लेगला दर्जेदार फटकेबाजी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावफलक धावा पाहते टोटल 13 धावा आहेत. सलग 3 चौकार. तर नक्कीच आपण पाहतोय रवी पाटील आमचे अंपायर्स आहेत, प्रसिद्ध अंपायर्स. व्हेरी क्लोज. ओ गुड गुड. एष्टी रक्षण बघा, कमालीच आहे. पहिल्यांदा आम्ही त्यांना पाहिलं आक्रमक एष्टी रक्षक, आणि अगदी यष्ट्यांच्या मागे एवढ्या जवळ राहण्याचं धाडस खूप कमी एष्टी रक्षक करतात, आणि त्यामध्ये एक नाव रवी पाटील. समोर ठेवलाय, लॉफ केलाय, डीप कव्हर कडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल, थोडा आउटफील्ड मध्ये अडथळा आलाय आणि धाव घेण्याची तयारी दाखवली नाहीये. कम्युनिकेशन नव्हतं. मात्र कौतुक केले क्षेत्ररक्षकांचं. बॅटिंग करताना संघ वाकलन. एकूण धावा चेंडूवर येतील. यस बघा, जर 3 धावा आल्या असत्या तर सुवर्ण संधी सुद्धा. मिथुन मडवी अंपायर रन्स 2 ना. यस मिथुन मडवी आणि विकास केनी यांच्याकडून जर 3 धावा पळून घेणाऱ्या फलंदाजांना 300 रुपयाचं प्राइज आहे. आणि आयवा कॅशसाठी सुद्धा आमचे बाळराम मडवी असतील आणि महेंद्र पाटील. तर खुटारी संघ, चला आमच्या मॅनेजमेंटशी आपण संपर्क साधा, विनंती असेल. मात्र पहिल्या
ओव्हरमध्ये पाहिला काय फटकेबाजी केल्या. फलंदाज होता नितीन पाटील 3 चौकार. हनुमान मात्रेला पाहिलं 2 चेंडूचा सामना केला. एकूण धावफलक टोटल रन्स पाहतोय संघ पोहोचलाय 15. चला थोडं स्पीडअप हवाय. नेक्स्ट मॅच लगेच सुरू होणार आहे. मी दोन्ही संघांना कॉल करेन. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषकाची स्पर्धा आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 संतोष. अगदी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा संतोषनं भरीव कामगिरी केली आणि आता पुन्हा ती जबाबदारी त्याच्याकडे. मात्र नितीन पाटील वाकलनसाठी चोख खेळ सूर्य 3 चौकारच्या साह्याने आपण पाहतोय प्रकाश मात्रेवर चढवलेले हल्ले. समोर ठेवला स्टेट हिट करतोय ताकदीचा फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक रेडी आहे. 2 धाव. ओ गुड रनिंग. बघा 40+ मध्ये सुद्धा एवढ्या वेगाने धावा चोरू शकतात. काय रनिंग आहे बघा. चपळाईचं उत्तम प्रदर्शन. हनुमान मात्रेंचं कौतुक करावं लागेल. धावा धावफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 17. पुढचा चेंडू गोलंदाज संतोष समोर खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक रेडी आहे. 1 धाव पूर्ण 2 धावेसाठी. हनुमानची रनिंग चांगले मात्र नितीन तयारी दाखवत नाही. जर्सी नंबर 777 पाहतो आपण हनुमान मात्रे. गुड रनिंग. खेळामध्ये तुमचा फॉर्म फिटनेस गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि प्रामुख्याने 40+ म्हटलं तर तुमच्या शरीरयष्टीवर प्रचंड महत्त्व दिलं जातं. मैदानावर दर्जेदार गोलंदाजी होणं आता गरजेचं आहे. आतापर्यंत धावा धावफलकावर 19. चांगली सुरुवात दमदार सुरुवात. नितीन पाटीलला पाहतो आतापर्यंत सलग 3 चौकार. पुन्हा एकदा फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न. रवी पाटील या एसटी रक्षकाकडून प्रयत्न जरूर झाले मात्र झेल घेऊ शकले नाही. मात्र धाव चोडण्याची तयारी. फलंदाज होईल बाद. रनआउटनं हा पहिला धक्का. मागच्या सामन्यामध्ये रोहिंजनची सुद्धा कमालीची बॅटिंग होती मात्र या सामन्यामध्ये दोन्ही संघ बलवान आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि एक रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. क्रमांक 3 वर सचिन पाटील 40+. वाकलनचे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मधील आणखीन एक आक्रमक फलंदाज. ओ फटका खेळण्याचा प्रयत्न. रवी पाटील रोहिंजन एसटी रक्षक कमालीचा दुसरा धक्का. एकूण धावा असताना 21. आणि आता प्रेक्षकांकडून खऱ्या अर्थाने आपण आवाज जयघोष प्रेक्षकांचा पाहणार आहोत. बोला प्रेक्षक खऱ्या अर्थाने जयघोष आपल्याला करायचे आहे. बोला आई गावदेवी माता की. धन्यवाद. तर इथे व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय प्रकाश म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तर या व्यासपीठावरती नक्कीच त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आदर्श व्यक्तिमत्व वलवली गावातील दिलदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आदरणीय प्रकाशदादा म्हात्रे वलवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. माजी नगरसेवक त्यांचं सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. तर दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना धाव घेण्याची तयारी जरूर दाखवली. थोडा दबाव निर्माण झाला. जो कमबॅक केला रोहिंजन 40+ संघाने पहिल्या षटकामध्ये. त्याचबरोबर आमचे बबन विश्वकर्मा साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. येणं महत्वाचे कारण धावा चांगल्या मजबूत बनतील. कारण आतापर्यंत धावा पाहिल्या तर टोटल एकूण धावा 28. सुरुवात झाल्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजानं केला कमबॅक. शेवटचा चेंडू स्लोवर 1. ओ गुड एसटी रक्षण. रवी पाटील चांगले नामांकित पंच आहेत मात्र इथे एसटी रक्षण कमालीचं. एसटी रक्षक पण सामन्यामध्ये काय काय करू शकतो आणि याचा प्रत्यय आला. पारदर्शकता पाहायला मिळाली गोलंदाजामध्ये. या टॉस केला जाईल. एकूण धावा धावफलकावरती 28-29 टार्गेट. धन्यवाद. यस सागर. तर आपण बोलूया टॉस कडे.
इकडे मी विनंती करेन आमचे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय प्रकाशदादा म्हात्रे यांना आणि त्याचबरोबर भरतशेठ भोईर यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही इथे टॉस घेणार आहोत. एका बाजूला जयदुर्गा माता काटई आणि त्यांच्या अगेन्स्ट चैतन्येश्वर खुटारी या दोन टीम मधली लढत 40+ ची ही स्पर्धा आपण पाहतोय. 40+ काटे आणि 40+ खुटारी यांच्यामध्ये टॉस केला जातोय. भरतशेठ भोईर आणि प्रकाशदादा म्हात्रे नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये टॉस होतोय. सेट कॉल येस तर टॉस जिंकलाय खुटारी टीमने. नक्कीच निर्णय कळवा आणि नक्कीच यानंतर सामन्याला सुरुवात करा. आपण सन्मानाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मान्यवर त्यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण नक्कीच वळूया. प्रकाश दादा म्हात्रे यांचा सन्मान आपण घेणार आहोत. मी देवेंद्र मडवी यांना विनंती करेन की आणि त्याचबरोबर आमच्या आयोजक कमिटी की आपण या. विकास दादा या. अशोकदा या. तर भरतशेठ भोईर यांचा सन्मान होतोय. सरपंच साहेब नक्कीच आज खेळताना आपल्याला ते दिसतील. तर भरतशेठ भोईर दहिसर यांचा शुभ सन्मान होतोय. उद्योजक आणि त्याचबरोबर सरपंच त्यांची ओळख आहे तर त्यांचा सन्मान आणि त्यांना देखील आता खेळताना पाहू आपण. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाशदादा म्हात्रे वळवली यांचा आपण शुभ सन्मान करूया. भजन क्षेत्रामध्ये देखील दादांचं खूप मोठं नाव आहे. त्यांचं देखील त्याचबरोबर बबन विश्वकर्मा यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आयोजक कमिटीच्या वतीने शुभ सन्मान इथे केलं जातं. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान कारण स्पर्धा आहे मानाची स्पर्धा आहे सन्मानाची आणि स्पर्धा आहे अभिमानाची. गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषक 2025 पर्व पहिले अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. आज प्रभात पर्व इथे न्यूज चॅनल उपस्थित झालेले आहेत आमचे सागरजी राजे त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि ओके नक्कीच आम्ही थांबू. तर थोडीशी बाईट सागरजी राजे येथे घेतील आयोजक कमिटीची. सामना सुरू ठेवा.
दैसरचे अभिमन्यू भोईर इथे आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे घेऊया. तर पाहुण्यांचं इथे आगमन होतंय व्यासपीठावरती. दर्णा गावचे आदरणीय नरेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. वेलकम नरेशदा. चला मॅच ऑन ठेवा आणि पुढच्या दोन्ही संघांना आम्ही सूचना देतोय का आपण रेडी ना. 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना सोपा झालाय. रोहिंजन 40+ संघाला समोर 2 हात करताना वाकलन 40+, जे विनिंग टार्गेट होतं 29, 3 षटकांचा सामना आहे. सुरुवातीला प्रकाश मात्रेवर हल्ला चढवल्यानंतर असं वाटलं होतं का वाकलन 40+ धावा बऱ्यापैकी जमवेल, मात्र क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो याचा प्रत्यय आपण पाहिला. मॅचकडे लक्ष देऊया. 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना सोपा आहे. मैदानावर 2 संघामध्ये ही लढत आपण जरूर पाहतोय. वाकलन 40+ विरुद्ध रोहिंजन 40+. बॅटिंग साईडमध्ये योगदान दिलं प्रमोद मात्रे, 1 षटकार. सोमनाथ प्रमोद पाटील यांना पाहिलं. रवी पाटील हे बाद झाले. कमलाकर भोईर यांच्या षटकामध्ये 15 आल्या. नितीन यांच्या षटकामध्ये 9 आणि आता उरलेलं इक्वेशन टार्गेट होतं 29 आणि धावा फलकावर 24. 6 मध्ये गरज असेल 5 धावेची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा. वळूया मॅचकडे लक्ष देऊया. 6 चेंडू 5. गोलंदाजांना इथे फलंदाजांना उद्ध्वस्त करावे लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील आणि जर सामना वाकलन 40+ला जिंकायचा असेल तर गोलंदाजाकडून चांगल्या खेळाची गरज आहे. 6 मध्ये 5. पहिला चेंडू ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षण. इथे अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागेल. दबाव वाढला. सिंगल डबल धावा वाचवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतो दोन्ही संघाचे पाठीराखे. मात्र सामना सोपा आहे. इक्वेशन 5 चेंडू आणि 4 धावेची गरज. क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करावं लागेल. इथे फलंदाचे मनसुबे उधलून द्यावं लागेल आणि गोलंदाजांना एका चांगल्या कामगिरीची गरज आहे. 5 चेंडू आणि 4 धावेची गरज. डॉट बॉल विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल वाकलन 40+ला. मात्र हा फटका चांगला आहे. डीप कडे गेलाय. यस पंचांचा इशारा. सामना सहज जिंकला रोहिंजन 40+ या संघानं. तर प्रभात परवा न्यूज संपूर्ण टीमचा आम्ही धन्यवाद देतो. आज त्यांच्या मार्फत या स्पर्धेचा आपण पाहिला. संपूर्ण टीमचा मी मनापासून धन्यवाद देतो. तर रोहिंजन 40+नं सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच ठरलाय. कमलाकर भोईर यांचं षटक महागडं राहिलं. नितीन 9. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 5 असताना आपण पाहिलं सामना सहज रोहिंजननं आपल्या बाजूने झुकवला आणि आज दिवसभरामध्ये रोहिंजन 40+ने 2 सामने जिंकले. कमालीचा खेळ त्यांचा पाहिला. यस मॅन ऑफ द मॅच ठरतील संतोष पाटील. मॅन ऑफ द मॅच. 8 रन देऊन 1 विकेट. कमाल